समाधी साधन संजीवन नाम शांती दया क्षमा सर्वाभूती समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन शांतीची पै शांती निवृत्ती दातारू निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरि नाम उच्चारू हरि नाम उच्चारू दिधला तेणे दिधला तेणे समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन समदमकळा विज्ञान सज्ञान समदमकळा विज्ञान सज्ञान परतोनि अज्ञान परतोनि अज्ञान नये घरा नये घरा समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम संजीवन नाम संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट साधन वीट ज्ञानदेवा सिद्धी साधन वीट भक्ती मार्ग नीट भक्ती मार्ग नीट हरी पंथे हरी पंथे समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया क्षमा सर्वाभूती समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन. धन्यवाद. छान, खूपच छान रश्मी. धन्यवाद. आता विनीता त्यांना विनंती करते की त्यांनी ओवी वाचन करावं. सुरुवातीच्या 43 ओव्या आहेत त्या ओवी वाचन करावं. नमस्कार. ज्ञानेश्वरी अध्याय 11वा ओवी वाचन करते. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्था विश्वरूपेसी होईद भेटी, जेथ शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराही रसा पाती करा जाहला मानू. अहो वधूवरांचे मिळणी, जैशी वराडियाही लुगडी लेणी, तैसे देशीयेचा सोकासनी मिरविले रस.
परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांचा अंजळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे, आले खेवा. ना तरी अवसेचा दिवशी, भेटली बिंबे दोन्ही जैसी, देवी एकवळारसी केला येथ. मीनते गंगे यमुनेचे ओघ, तैसे जाहले प्रयाग, म्हणोनी सुस्नात होत जग, आघवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त, आणि दोन्ही रसते ओघ मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित. पावली बापा येथ श्रवणाचे निद्वारे, तीर्थी रिघता सोपारे, ज्ञानदेव म्हणे दातारे, माझे नी केले. तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठिया शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने, निवृत्ती देवे, म्हणोनी भलतेने येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. हे असो ऐसे सावयव, जेथ सासिन्नले आथी रसभाव, जे श्रवण सुखाची राणी व जोडली जगा, जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरा रसा पडप जोडे, हे अल्पची परी उघडे कैवल्य जेथ. तो हा 11वा अध्यायो, जो देवाचा आपणपे विसवता ठावो, परी अर्जुन सदैवाचा रावो, जे येथही पावला. येथ अर्जुनची काय म्हणो पातला, आजी आवडतयाही सुकाळू जाहला, जे गीतार्थू हा आला मराठीये, याची लागी माझे विनवली ते ऐके जे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही. देवीची तुम्हा सतांची या सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परिमानावे जी तुम्ही लोभे, अपत्या मज. अहो पूसा आपणची पढविजे, मग पढे परी माथा तुकीजे, का का करविलेनी चोजे नरिजे, बाळका माय. देवी मी जे जे बोले, ते प्रभू तुमचेची शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा. हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी की जो. मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळा येईल, तुमचे धर्मे होईल सुकाळ जगा. या बोला संतरी झले, म्हणती तोषलोगा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. तव निवृत्ती दास म्हणे, जी कृष्णार्जुनांचे बोलणे, मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. अहो राणीची या पाले खाईरा, नेवाणे करविजे लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा, न जिनेची काई. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो न ये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माते. आता बोली जतसे ऐका, हा गीता भावनिका, जो वैकुंठ नायका मुखवनी निघाला. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जिये ग्रंथी. तेथीचे गौरव कैसे वानावे, जे शंभूची ये मती नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे. हेची भले मग ऐका तो किरीटी, घालूनी विश्वरूपी दिठी, पहिली कैसी गोठी करिता जाहला. हे सर्वही सर्वेश्वरू, ऐसा प्रतितीगत जो पती करू, तो बाहेरी होआवा गोचरू लोचनासी. हे जीवा आतुली चाड, परी देवासी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ कैसोनी पुसावे. म्हणे मागा कवणी कही, जे पढियंतेनी पुसले नाही, सहसा कैसे काही सांगा म्हणो. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाची आये तुली, परी तोही हे बोली करीचिना. मी काय सनकादिकाहुनी जवळा, परी तयाही नागवेची हा चाळा,
मी आवडेन काय प्रेमळा गोकुळीची या ऐसा. तया तेही लेकुरपणे झकविले एकाचे गर्भवासही साहिले. परी विश्वरूप हे राहविले न दावीच कमणा. हा ठायवरी गुज याची ये अंतरींचे हे निज. केवी उराउरी मज पुसो ये पा. आणि न पुसोची जरी म्हणे तरी विश्वरूप देखली या विणे. सुख नोहेची परिजिणे तेही विपाये. म्हणून आता पुसो अळू माळसे मग करू देवा ठाके तैसे. येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलो परी तेची ऐसोनी भावे. जे एकादो उत्तरासवे दावी विश्वरूपा घवे. झाडा देऊनी अहो वासरू देखली याची साठी. धेनू खडबडोनी मोहे उठी मग स्तन मुखाची ये भेटी. काय पान्हा न ये पहा पातया पांडवाचे नावे. जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे. तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण. ऐसिये मिळणी वेगळेपण पुरे हेची बहु. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा. देव विश्वरूप होईल आपैसा. तोची पहिला प्रसंगू ऐसा ऐकी जो तरी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। आतापर्यंत आपण 10 अध्याय अभ्यास केले आहेत आणि 10व्या अध्यायात भगवंतांनी त्यांच्या विभूती सांगितल्या। या विश्वातील अनंत वस्तूमध्ये भरून राहिलेला परमात्मा कसा ओळखावा ते भगवंतांनी सांगितलं। आधी ठळक बघा भगवंत आणि मग बारीक ठिकाणी भगवंत बघा। आधी सरळ ठिकाणी भगवंत बघा, मग मिसळ अशा ठिकाणी भगवंत बघा। अशा पद्धतीनं हा 10वा अध्यायामध्ये भगवंतांनी सर्व सांगून ठेवलेलं आहे। आणि हे सर्व विश्व हे आत्मरूप कसे बघायचे हेही भगवंतांनी सांगितले आहे। वेगवेगळ्या विभूती आतापर्यंत भगवंतांनी सांगितल्या। अगदी वैदिक देवता असतील की ज्यामध्ये विष्णू आहे, शंकर आहे, कुबेर आहे, अग्नी आहे, वरुण देवता आहे, बृहस्पती, अर्यमा, यम, मृत्यू, गायत्री, कामदेव या सगळ्या देवता या कोणी व्यक्ती नाहीयेत, तर सृष्टीमध्ये अनुभवता येणारी ही चैतन्याची विविध रूप आहेत आणि या सगळ्यांमध्ये मी आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर भगवंतांनी सांगितलं की इतिहास पूर्व काळातील व्यक्ती म्हणजे भृगु ऋषी असतील, नारद असतील, चित्ररथ असेल, कपिल मुनी, वासुदेव, अगदी अर्जुन, व्यास मुनी, प्रल्हाद या सगळ्या विशेष व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे असं भगवंतांनी सांगितलं। अगदी अलीकडच्या काळातील चाणक्य, राणा प्रताप, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, गांधीजी, सावरकर, संत ज्ञानदेव, एकनाथ, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद या सुद्धा भगवंतांच्या विभूतीच आहेत। अगदी न्यूटन, आइन्स्टाईन, शेक्सपियर हे सुद्धा भगवंतांच्या विभूतीच आहेत आणि म्हणून भगवंत म्हणतात की या विभूतींना अंत नाही। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आईमध्ये भगवंत बघा, वडिलांमध्ये भगवंत बघा, गुरूंमध्ये भगवंत बघा, आपले जे सगळे संत आहेत त्या सगळ्या संतांमध्ये भगवंत बघा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि हे वंदे मातरम ही आमची राष्ट्र ही सुद्धा आमची देवताच आहे आणि तिच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे।
आता या गुणांचा ज्ञानाचा उत्कर्ष होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. ती ऊर्जा पुरवठा करणारा सुद्धा भगवंतच आहे. पशुपक्षींमध्ये ऐरावत असेल, कामधेनू असेल, उच्चैश्रवा असेल, सिंह, गरुड, मगर, अनंतनाग, वासुकी या सगळ्या भगवंतांच्या विभूती आहेत. हत्तीचं सामर्थ्य ही भगवंताची विभूती आहे. सिंहाचे तेज, मगरीमधली शक्ती, गरुडाची झेप या सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत. अगदी सापामध्ये सुद्धा भगवंत आहे आणि ती सुद्धा भगवंताची विभूती आहे. तर खरं तर आपण साप म्हणलं की घाबरतो किंवा थोडस नकारात्मक घेतो. पण विष्णू यांनी नागाचा बिछाना केलेला आहे. आपण विष्णूचा फोटो जर डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल की नागाच्या बिछाण्यावर विष्णू हे पहुडलेले आहेत. शंकरांनी गळ्यामध्ये नाग घातलेला आहे. गणपतीला करदोडा हा नागाचा केलेला आहे. त्यामुळं या सगळ्या पशु पक्षी या सगळ्यांमध्ये विभूती ही भगवंताची आहे. आणि तिथं जर आम्ही बघायला शिकलो, राम आणि वानर, रामाने वानरांचं सहाय्य घेतलं रावणावर विजय मिळवण्यासाठी. कृष्ण आणि गाय, गोपालकृष्णच आपण म्हणतो. तर या सगळ्या देवदेवतांनी हे प्राण्यांचं सहाय्य घेतलेलं आहे किंवा प्राण्यांना जवळ केलेलं आहे. दत्ताची मूर्ती असेल तिथं कुत्री हे आम्हाला बघायला मिळतातच. तर ह्या सगळ्यांमध्ये भगवंत बघा. सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत बघायला शिका असं आम्हाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. समुद्र असेल, हिमालय असेल, गंगा नदी असेल, वारे असतील, वायू, मेरू पर्वत असेल, पिंपळ, चंद्र, सूर्य, वसंत ऋतू, मार्गशीर्ष महिना, अग्नी, अगदी या सगळ्यामध्ये हे भगवंत बघा. आणि मग हा ठळक भगवंत बघत असताना आणि मग हळूहळू असं होईल की दुर्जनात सुद्धा परमेश्वर बघायला शिका. मग रावणामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. हिरण्यकश्यपीमध्ये सुद्धा परमेश्वर आहे. वेदामध्ये म्हटलेलं आहे, नमो नमः सेनानां पतये नमो नमः, नमः पुंजिष्टेभ्यो, नमो निषादेभ्यः, ब्रह्मदासा ब्रह्मैवेमे हितवाहा. म्हणजे दरोडेखोरांच्या नायकाला नमस्कार आहे, क्रूरांना नमस्कार आहे, ठग, दुष्ट, चोरी करणारे या साऱ्यांमध्येच ब्रह्म आहे, त्या सगळ्यांना नमस्कार आहे. तर या सर्व चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे असं 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. स्वामी माधवानंदांची एक प्रवचन ऐकलं. त्याच्यात स्वामी माधवानंदांचे गुरु हे स्वामी माधवनाथ. तर स्वामी माधवानंद हे साधकावस्थेमध्ये होते आणि तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी माधवनाथांना असा प्रश्न केला की सगळ्यात सूक्ष्म साधना कोणती. त्यांनी असा प्रश्न विचारला आपल्या गुरूंना की सर्वात सूक्ष्म साधना कोणती. हे माधवनाथ हे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य, म्हणजे स्वामी स्वरूपानंद पावसचे त्यांचे शिष्य स्वामी माधवनाथ आणि स्वामी माधवनाथांचे शिष्य स्वामी माधवानंद. म्हणजे हे सगळे ज्ञानेश्वर माऊलींचीच ही परंपरा आहे. त्या परंपरेतलेच हे सगळे संत आहेत. तर त्यांनी विचारलं की म्हणजे ध्यान योग हा त्यांचा प्रमुख योग आहे. तेव्हा त्यांनी असं विचारलं की सूक्ष्म साधना कोणती. तर त्यावेळी स्वामी माधवनाथांनी त्यांना सांगितलं की सगळ्यांमध्ये परमेश्वर बघायला शिका, ही सगळ्यात सूक्ष्म साधन आहे. तेव्हा त्यांना वाटलं की काय सोपं आहे की मग म्हणजे सगळ्यांमध्येच परमेश्वर बघायला शिकायचं खूप सोपी साधन आहे. समोरनं एक प्राणी आला, कुत्रा आला, त्याच्यामध्ये भगवंत बघितला, सोपं आहे. समोर झाड दिसलं, त्याच्यामध्ये भगवंत बघितला, सोपं आहे. अजून काही माणसं गेली, त्यांच्यामध्ये भगवंत बघितला, सोपं आहे. पुढे एक डोंगर होता, त्याच्यामध्ये भगवंत बघितला, पटलं. पण जेव्हा आपल्या घरातलीच आपली नातेवाईक मंडळी यायला लागली समोर, तेव्हा त्यांच्यामध्ये भगवंत काही दिसेना. किंवा आपले जे काही कोणी आपल्या विरुद्ध काही कटकारस्थानं असतील किंवा शत्रू असतील असं म्हणू आपण, ते जेव्हा आमच्या समोर येतात तेव्हा आम्हाला काही हे त्यांच्यामध्ये भगवंत बघायला पाहिजे हे काही पटत नाही. किंवा आम्हाला जरी माहिती असलं
की सगळीकडे आपण तोंडाने जरी आम्ही बोलत असलो की सगळीकडेच परमेश्वर भरलेला आहे, तरी सुद्धा हे आम्हाला काही आमच्या बुद्धीला किंवा आमच्या मनाला भावत नाही. आणि म्हणून ही सगळ्यात सूक्ष्म साधना आहे. तर अशा पद्धतीनं 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगून ठेवलं की सगळीकडे मीच आहे. सर्व विश्व हे आत्मरूप आहे. हे कसं बघायचं हे भगवंतांनी सांगितलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये असं उत्पन्न झालेलं आहे की मला हे बघायला मिळेल का? भगवंतांचं हे विराट रूप, हे विश्वरूप हे मला बघायला मिळेल का? असं प्रश्न, अशी उत्कंठा हा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रत्यक्ष आपलं रूप दाखवून अर्जुनावर कृपा प्रकट केलेली आहे. या 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत या 2 रसांनी भरलेली कथा आहे. आणि या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन होणार आहे. या अध्यायाचं महत्व हे माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे. हे पहिले 43 ओव्या आपण ज्या आता बघितल्या, त्या 43 ओव्यांमध्ये माऊलींनी या अध्यायाचं महत्व वर्णन केलेलं आहे. माऊली म्हणतात की हे 11वा अध्याय हा भगवंतांच्या विश्रांतीचं ठिकाण आहे. हे आतापर्यंत 10 अध्याय झालेले आहेत आणि 10 अध्याय भगवंत बोलत आहेत. आणि ह्या अध्यायामध्ये भगवंत फारसं काही बोललेले नाही. म्हणजे अगदी जे काही श्लोक आहेत 54-55 श्लोक, त्यामध्ये 14 श्लोकच भगवंत बोललेले आहेत. इथं भगवंतांना बोलायचं नाहीये, तर दाखवायचंय. आणि खोटं दाखवायचं असेल तर मेहनत करावी लागते. खरं दाखवायला काही फारसं करावं लागत नाही. जे आहे तेच दाखवायचंय. आणि इथं भगवंतांना आपलं स्वरूप दाखवायचंय. त्यामुळे भगवंतांना फार काही करायचं नाहीये. जे काही आहे ते दाखवायचंय. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे माऊलींनी, की हे विश्रांतीचं ठिकाण आहे. इथं फार काही सांगायचं नाहीये, तत्वज्ञान सांगायचं नाहीये किंवा कुठलंही योग सांगायचा नाहीये. हा विश्व रूप दर्शन योग आहे. योग म्हणजे युज धातू, जोडणे. विश्वरूपाशी जोडणारा हा योग आहे. आणि म्हणून हा विश्वरूप दर्शन योग आहे. आणि म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे की हे विश्रांतीचं ठिकाण आहे. पुढे माऊली काय म्हणतात की शांत रस हा घरामध्ये आहे आणि शांत रसाच्या घराची बेल वाजली. आणि बेल वाजली म्हणून दार उघडायला शांत रस गेला आणि दार उघडून बघतो तो कोण आहे? अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आलेला आहे. ही सगळी माऊलींचं वर्णन आहे की शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आलेला आहे. काय झालेलं आहे की सुरुवातीचा पहिला अध्याय आपल्याला आठवत असेल तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, या अर्जुनाला विषाद झालेला आहे. आणि हळूहळू दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय हे जे काही ऐकत गेला जेव्हा अर्जुन, आणि तेव्हा हळूहळू त्याच्या वृत्ती, त्याची अस्वस्थता हे शांत व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून शांत रस घरात आलेलाच आहे. आणि त्या शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून येणार आहे. म्हणजे जेव्हा विश्वरूप दर्शन होणार आहे तेव्हा हा अद्भुत रस आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणून माऊली काय म्हणतायत की शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आलेला आहे. आणि इतर रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळालाय. हे 2 रस आहेत, शांत रस आहे आणि अद्भुत रस आहे. पण 2च रस आहेत का या अध्यायामध्ये? तर तसं नाही. इतरही रस या अध्यायामध्ये आहेत. तसं या 2 रस, इतरही रसांना पंक्तीचा मान मिळालेला आहे. अगदी बिभत्स रस सुद्धा या अध्यायामध्ये आलेला आहे. पुढे आपण जसं जसं बघत जाऊ तसं आपल्या लक्षात येईल. माऊलीने पुढे अनेक काही दाखले दिलेले आहेत. माऊली काय म्हणतात की नवरा नवरीच्या लग्न समारंभामध्ये नवरा नवरीला तर महत्व असतंच, वधूवर ह्या दोघांना महत्व असतंच, पण त्यांच्या बरोबर इतर वऱ्हाड्यांना सुद्धा वस्त्र आणि दागिने मिळतात. त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यास शोभा आली आहे. शांत रस आणि अद्भुत रस यांना तर महत्व आहे, पण इतरही रस यांनाही शोभा आलेली आहे. परंतु शांत आणि अद्भुत हे 2 चांगले रस या अध्यायात इतके प्रामुख्याने आहेत की ते या डोळ्यांना उघड दिसतील. पुढे आणखीन एक दाखला घेतला की जसे हरिहर, म्हणजे हरी म्हणजे
विष्णू आणि हर म्हणजे शंकर. विष्णू आणि शंकर हे एका योग्यतेचे देव हे प्रेम भावनेने एकमेकांना भेटाव्यास यावेत तसं झालेलं आहे. विष्णू म्हणजे स्थिती सांभाळून घेणारा, जगाची स्थिती सांभाळून घेणारा देव, आणि हर म्हणजे शंकर हा संहारक देव आहे. म्हणजे संरक्षक ह्या अध्यायामध्ये संरक्षक आणि संहारक रूप परमेश्वराचं दाखवलं गेलेलं आहे. आणखीन एक दाखला घेतला माऊलींनी की अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब आणि चंद्रबिंब एकमेकांना भेटतात त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आलेले आहेत. शांत आणि अद्भुत तसं म्हणलं तर खरं अपोजिट म्हणायला पाहिजे, कारण शांत म्हणजे शांत झालेलं आहे आणि एकदम अद्भुत म्हणजे आश्चर्यजनक. हे तसं म्हणलं तर अपोजिट आहे. आणि म्हणून माऊलींनी इथं हे असे दाखले घेतलेले आहेत की अमावस्येच्या रात्री सूर्यबिंब म्हणजे आणि चंद्रबिंब हे दोन्ही एकमेकांना भेटायला येतात, तसं हे दोन रस एकत्र भेटायला आले. पुढे माऊली काय म्हणतात की प्रयाग क्षेत्रात ज्याप्रमाणे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या ओघांचा संगम झालाय त्याप्रमाणे या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत या दोन रसांचं मिलन झालेलं आहे. आणि 11वा अध्याय हा जणू प्रयाग क्षेत्रच बनलेला आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये आपण स्नान करून पवित्र होतो, शरीराचं जे काही मळ असेल तो निघून जातो आणि आपण पवित्र होतो. त्याप्रमाणे जर 11वा अध्याय जर आपण अभ्यासला तर आपण मनाने पवित्र होऊन जाऊ. आणि एवढंच नाही तर म्हणजे ह्या प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ हे प्रगट दिसत आहेत, पण सरस्वती नदी ही गुप्त आहे. या दोन ओघांच्या मध्ये सरस्वती नदी जशी गुप्त आहे प्रयाग क्षेत्रात, त्याप्रमाणे या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत. आणि या दोन रसांमध्ये गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. कारण गीतेचं तत्वज्ञान या अध्यायामध्ये फारसं काही आलेलं नाहीये, सगळं विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की गीता ही गुप्त आहे आणि म्हणून हा त्रिवेणी संगम आहे की शांत आणि अद्भुत रस समोर आलेले आहेत आणि गीता गुप्त आहे, म्हणून त्रिवेणी संगम आहे असं भगवंत एक माऊली म्हणतात. 3 या अक्षराला महत्व आहे असं वाटतं की बघा, त्रिवेणी संगम म्हणजे शांत रस, अद्भुत रस आणि गीता गुप्त हा झाला त्रिवेणी संगम. हा जो विश्वरूप दर्शन आहे हे 3 जणांनी पाहिलंय. अर्जुन, संजय, कारण संजयाला दिव्य दृष्टी दिलेली होती व्यासांनी. धृतराष्ट्र हा अंध होता आणि संजयाला त्याचं वर्णन सगळं बसून करता यावं म्हणून धृतराष्ट्राला सगळं वर्णन दिसावं म्हणून संजयाला दिव्य दृष्टी दिली. खरं म्हणजे धृतराष्ट्रालाच ते देत होते, पण धृतराष्ट्राने ते नाकारली आणि त्यामुळे संजयाला सुद्धा हे विश्वरूप दर्शन झालेलं आहे. आणि संजयाच्या शब्दामार्फत धृतराष्ट्राला हे विश्वरूप दर्शन झालेलं आहे. प्रत्यक्ष दर्शन झालेलं नाहीये, पण संजयाने जे वर्णन केले त्याच्या मार्फत धृतराष्ट्राला हे दर्शन झालेलं आहे. आणि आता व्यासांच्या शब्दांमार्फत आपल्या सर्वांना हे विश्वरूप दर्शन होणार आहे. हे विश्वरूप दर्शन 3 वेळा दाखवलं गेलं. माता यशोदा हिला कृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. जेव्हा माती खाल्ली आणि जेव्हा यशोदा माता रागवत होती, मारत होती, तेव्हा कृष्णाने लहानग्या कृष्णाने तोंड उघडलं आणि या तोंडामध्ये तिला विराट रूप किंवा विश्वरूप दर्शन हे दिलेलं आहे. कृष्ण शिष्टाईच्या वेळेलाही त्यांनी हे दाखवलेलं आहे, पण बाकी कुणाला दिसू शकलेलं नाहीये. आणि हे युद्धाच्या वेळी त्यांनी हे अर्जुनाला प्रकट केलेलं आहे. हे विश्वरूप दर्शन बघत असताना 3 प्रकारच्या प्रचिती येतात. एक म्हणजे शिष्य प्रचिती येते की जी अर्जुनाच्या रूपाने आलेली आहे. गुरु प्रचिती की जी कृष्णाने दिलेली आहे. आणि ह्या 2 झाल्यामुळं आत्मप्रचिती की जी अर्जुनाला आलेली आहे. या 3 प्रचिती येतात. 3 प्रतलांवर हा विश्वरूप दर्शन हा बघायला मिळतो. एक म्हणजे मानसिक प्रतल, दुसरं म्हणजे भावनिक प्रतल आणि तिसरं म्हणजे आत्मिक प्रतल. आणि 3 गोष्टी या अध्यायामध्ये सांगितल्या गेल्या की अद्भुत रस हा अध्यात्मात कसा खेळवला जातो. दुसरं म्हणजे देव हा संरक्षकच नाही तर तो संहारक सुद्धा आहे. आणि
कृष्ण आणि अर्जुन यांचं नातं या अध्यायानंतर बदलायला लागलं. कारण पूर्ण विश्वरूप दर्शन बघितल्यानंतर अर्जुन हा पूर्ण शरणागत झाला. तर अशा प्रकारे हा त्रिवेणी संगम हा इथे झालेला आहे. आणि पुढे माऊली काय म्हणतात, माऊली इतके नम्र आहेत की खरं तर ज्ञानाचा सागर आणि भगवंतच कपडे बदलून ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने आले असं आपण म्हणतो. पण माऊली इतके नम्र आहेत की माऊली म्हणतात की धर्माचा ठेवा, की जे माझे गुरु निवृत्तीनाथांना ते म्हणतात की हा धर्माचा ठेवाच आहे. आणि त्यांनी मला संस्कृत भाषा रूपी हा कठीण जो ग्रंथ आहे तो मराठी भाषेमध्ये आणायला भाग पाडलं किंवा मला कारणीभूत केलं. त्यांनी आदेश दिला म्हणून मी हा घाट घातला. आणि म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि अशा रीतीने संसाराला तिलांजली द्यावी. इतकं महत्व या अध्यायाचं आहे की प्रयाग क्षेत्री त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून प्रत्यक्ष माधवाचं दर्शन घेतलं जातं, तसं इथं विश्वरूप माधवाचं दर्शन आता होणार आहे. पुढे काय म्हणतात माऊली की इथं नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भरायला आलेलं आहे. कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झालेले आहे. ते भगवंत जे काही सांगणार आहेत ते श्रवण करण्याचं सुख हे जगाला प्राप्त झालेलं आहे. कारण आम्हालाही मिळते ना हे सुख, ते त्यावेळेला हे घडलेलं आहे. पण व्यासांच्यामुळं आम्हाला हे सुख मिळतंय आणि म्हणून व्यासांना सुद्धा नमन करायला हवं. या 11व्या अध्यायात शांत रस आणि अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट केलेला आहे. आणि हा 11वा अध्याय असा आहे की जो खास देवांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की 11वा अध्याय हा विश्रांतीचे ठिकाण आहे. इथे भगवंत फार काही बोललेले नाही, त्यांनी फक्त जे आहे ते दाखवलं. आणि म्हणून अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण तो येथेही प्राप्त झालेला आहे. कारण अर्जुनामुळेच आपल्याला हे बघायला मिळणार आहे आणि अर्जुनाला प्रत्यक्ष हे बघायला मिळालेलं आहे, विश्वरूप दर्शन मिळणार आहे. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला असे का बरं म्हणावं? माऊली असं म्हणतायत की अर्जुनच एकटा प्राप्त झाला असं का बरं? कारण गीतेचा अर्थ हा मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटेल त्यालाही सुकाळ झालेला आहे. सगळ्यांनाच हे बघायला, वाचायला, अनुभवायला मिळणार आहे. आणि याच करता मी विनंती करत आहे की तुम्ही ती ऐकावी. ती इतकीच की संतांनी इकडे लक्ष द्यावं. माऊली म्हणतायत बरं का, की आता मी ही कथा वर्णन करणार आहे, तर संतांनी इकडे लक्ष द्यावं. पुढे परत माऊलींचा नम्रपणा इथे दिसतो की तुम्हा संतांच्या सभेमध्ये ही अशी सलगी करणं हे माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही. मी तुमचं लेकरू आहे आणि म्हणून मी तुम्हाला प्रेमानं तुमच्याशी सलगी करतो. किती नम्रपणा आहे बघा माऊलींच्याकडे, की जे ज्ञानाचं सागर आहे ते असं इतकं नम्रपणे म्हणतायत की आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला आणि आपणच मग पसंतीने मान डोलवावी. म्हणजे आपणच पोपटाला शिकवायचं बोलायला आणि तो एकदा बोलायला लागला की आपण वा किती छान म्हणतोय, किती छान बोलतोय असं म्हणून मान डोलवावी. किंवा आईनं मुलाला एखादी गोष्ट शिकवावी आणि मुलाने ती केली की कौतुकानं आईनं मुलाकडे बघावं, संतुष्ट व्हावं मनामध्ये. तसं हे सगळं तुम्हीच मला शिकवलेलं आहे आणि संत जन हो हे आपण तुम्ही शिकवलेलं आपणच ऐकावं असं माऊली म्हणतात. माऊली काय म्हणतात पुढं की हे सारस्वताचं म्हणजे ज्ञानाचं सुंदर झाड हे आपणच लावलेलं आहे आणि त्याच्याकडे आपणच आता अमृत शिंपून ते झाड हे मोठं करायचं. कसं मोठं करायचंय? तर या ज्ञानाच्या झाडाला फुलं कुठली येणार आहेत? भावरूपी फुलं येणार आहेत. भाव, आमच्या मनामध्ये भाव निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे ज्ञानाच्या झाडाला भावाची फुलं येणार आहेत. आणि फळं कुठली येणार आहेत? अर्थरूपी फळं येणार आहेत. हा जो काही अर्थ आहे तो आपोआप उलगडत जाईल
असा हा अर्थरूपी फळ या झाडाला, ज्ञानरूपी झाडाला येणार आहेत, तेव्हा तुम्ही धर्म केलात म्हणजे जगाला सुकाळ होईल. आता धर्म कुठला करायचा आहे? तर संतांनी धर्म हा करायचा आहे की लक्ष द्यायचंय, लक्ष देऊन ऐकायचंय. म्हणजे मग जगाला सुकाळ होईल, म्हणजे जगाला श्रवण सुखाचं आनंद होईल, तर श्रवण सुख प्राप्त होईल. आता हे सगळं ऐकल्यानंतर संत संतुष्ट झाले आणि म्हणाले की ज्ञानोबा, आम्ही संतुष्ट झालेलो आहोत, तू फार चांगलं केलंस. तर आता या प्रसंगी अर्जुनाने जो काही प्रश्न केलेला आहे तो आम्हाला सांग. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले की महाराज, कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक, परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम सुद्धा तुम्ही करत आहात. अहो, रानातील पाले खाणाऱ्या वानरांकडून लंकेचा राजा रावण याचा सुद्धा पराभव केला जातो. म्हणजे आपण मगाशी बघितलं की रामाने सहाय्य कुणाचं घेतलंय? खरं म्हणजे रामाला अशक्य होतं का की इतर सगळ्या राजांचं, सगळेच त्याच्या बाजूने होते, सगळ्या राजांचं सहाय्य घेऊन तो रावणावर चालून जाऊ शकत होता. पण रामाने सहाय्य कुणाचं घेतलं? तर रानामध्ये पानं खाणाऱ्या वानरांचं त्यांनी सहाय्य घेतलेलं आणि रावणाचा पराभव केलाय. इथं सुद्धा अर्जुन आणि म्हणजे कौरव आणि पांडव यांच्या युद्धामध्ये कौरवांचं जे सैन्य आहे ते किती आहे? 11 अक्षौहिणी सैन्य आहे. आणि पांडवांचं सैन्य किती आहे? 7 अक्षौहिणी आहे. म्हणजे खूप कमी आहे. कौरवांच्या पेक्षा पांडवांचं सैन्य हे खूप कमी आहे. म्हणून माऊलींनी काय म्हटलं की अर्जुन एकटाच आहे. एकटाच आहे याचा अर्थ त्यांचं सैन्य कमी आहे. पण त्यांनी 11 अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय? म्हणून समर्थ जे जे करील ते ते चराचरात होणार नाही असं नाही. जेव्हा जेव्हा त्याच्या बाजूने असतात, समर्थ म्हणजेच भगवंत जेव्हा त्याच्या बाजूने असतात, म्हणूनच यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, तेव्हा तिथं विजय हा नक्की आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात. आणि म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर मजसारख्या नेणत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल. पुन्हा माऊलींचा इथे नम्रपणा दिसतो की तुम्ही संत मंडळी जर मनात आणाल तर माझ्यासारख्या नेणत्याकडून सुद्धा हा गीतार्थ हा तुम्ही बोलवाल. आता जो वैकुंठाचा राजा त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा अभिप्राय नीट सांगतो, तिकडे लक्ष द्या असं माऊली म्हणतात. माऊली म्हणतात की धन्य धन्य गीता ग्रंथ, की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता कोण आहे? गीता ग्रंथाचा वक्ता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. वेदांच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहेत? प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा आहे. तर त्या ठिकाणचा मोठेपणा कसा काय वर्णन करावा? वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे. जे जिथं आम्हाला आमची बुद्धी थांबते तिथं पूर्ण शरणागती आवश्यक आहे. पूर्ण शरणागती आली तर नक्कीच आम्हाला तो अर्थ हा उलगडायला लागतो. आणि यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका. एवढे सगळं माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं या अध्यायाचं महत्व. आणि आता ते मूळ मुद्द्यावर येतात की अर्जुनाच्या मनामध्ये हे सगळं म्हणजे 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती ऐकल्या ते ऐकल्यानंतर हे विश्वरूप हे बघावं हे मनात आलेलं आहे. आता हे सर्वही सर्वेश्वर स्वरूप आहे अशा अनुभवास आलेला जो परमात्मा तो आपल्या डोळ्यांपुढे दिसावा, प्रत्यक्ष दिसावा ही इच्छा अर्जुनाच्या मनात आली खरी. पण ती देवाला सांगायची कशी? श्रीकृष्णाला सांगायची कशी असं अर्जुनाच्या मनात येते. कारण ज्या अर्थी हे देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या अर्थी हे उघड करून दाखवा असं आपण कसं विचारावं बरं, असा प्रश्न अर्जुनाला पडलाय. अर्जुन मनातल्या मनात विचार करतोय की पूर्वी कोणीही केव्हाच अगदी अत्यंत प्रिय असणाऱ्याने सुद्धा हे विचारलेलं नाही. ते एकाएकी सांगा दाखवा असं कसं काय म्हणायचं? पण मी अगदी दाट परिचयाचा आहे, भगवंतांच्या नजीकचा आहे, पण
लक्ष्मी मातेपेक्षा तरी जवळचं नाहीये ना. जे लक्ष्मी मातेने सुद्धा हे कधी विचारलेलं नाहीये, ते मी कसं काय बरं विचारावं? लक्ष्मी माती सुद्धा भ्याली हे विचारायला आणि मी हे कसं विचारणार? गरुड हा विष्णूच्या सतत बरोबर आहे. त्याचं वाहनच आहे विष्णूचं. मग गरुडाच्या इतकी माझी कडून सेवा झाली आहे का? मी जवळचं आहे हे सगळं जरी मान्य असलं, तरी गरुडाच्या सेवेची माझी काही बरोबरी आहे का? नक्कीच नाहीये. म्हणजे इतकी निकट सेवा केलेला जो गरुड, तो देखील या संबंधीची गोष्ट काढत नाही. बरं सनकादिक हे सुद्धा भगवंताच्या जवळचे आहेत. त्यांना देखील ही उठाठेव करता आलेली नाहीये. गोकुळांमध्ये जे प्रेमळ गोप-गोपी होते, की जे कृष्णाला अत्यंत प्रिय होते, त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ एक मूल आहोत असं म्हणून, असं दाखवून त्यांनी फसवलेलं आहे. असा हा भगवंत आहे. एका करता म्हणजे अंबरीष राजा करता 10 गर्भवास देखील टोचलेले आहेत. पण हे विश्वरूप गुप्त राखून ठेवलेलं आहे. आता हे अंबरीष राजाची काय गोष्ट आहे? तर अंबरीष राजा हा अतिशय दानशूर होता, पराक्रमी होता, भगवत भक्त होता. एकदा द्वादशीला उपवास सोडण्याच्या वेळी दुर्वास ऋषी तिथं अतिथी म्हणून अंबरीष राजाच्या घरी आले. तेव्हा राजाने त्यांचा प्राथमिक सत्कार केला आणि दुर्वास ऋषींना असं सांगितलं, की आपण नदीवर जाऊन आन्हिक उरकून आपण भोजनासाठी यावं. त्याप्रमाणे दुर्वास ऋषी नदीवर गेले. पण लवकर काही परत येईनात. इकडे द्वादशी अतिक्रांत होऊन चालली. तेव्हा व्रतभंग होऊ नये म्हणून राजाने देवाला नैवेद्य समर्पण केला आणि आपण फक्त तीर्थप्राशन करून पारणं सोडलं. इकडे दुर्वासांना हे कळल्यावर त्यांना अतिशय राग आला. त्यांनी आपल्या जटेतून एक कृत्या निर्माण केली. मला वाटते कृत्या म्हणजे राक्षसी असं असावं. तर ही कृत्या निर्माण करून ती राजावर सोडली आणि शाप दिला की तू अनेक योनीत जन्म घेशील. आता भगवंतांना हे समजलं की हा इतका दानशूर पराक्रमी भगवत भक्त राजा अंबरीष राजा याच्यावर संकट आलेला आहे आणि राजाचा आता नाश होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं, कृत्येवर सोडलं आणि त्या कृत्येचा नाश केला. जी कृत्या दुर्वास ऋषींनी राजाच्या मागं टाकली होती, लावली होती, त्या कृत्येचा नाश केला आणि मग ते चक्र हे दुर्वासांच्या मागे लागले. आता त्यांचे दुर्वास ऋषी घाबरले. ते इकडे पळायला लागले, तिकडे पळायला लागले, देवांच्याकडे गेले. देव म्हणले आम्ही काही करू शकत नाही. हे भगवंतांचं सुदर्शन चक्र आहे. भगवंतांच्याकडे गेले, की आवरा या सुदर्शन चक्राला, मी क्षमा मागतो. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, की तुम्ही अंबरीष राजाकडे जाऊन त्याची क्षमा मागा. तो तुमच्यासाठी उपवासी राहिलेला आहे. तेव्हा 1 वर्षाने दुर्वास ऋषी परत राजाकडे गेले. अंबरीष राजा हा उपाशी राहून अतिथीची वाट पाहतच होता. मग राजाने सांगताच दुर्वासांच्या पाठीचं सुदर्शन चक्र सुटलं. ते भगवंतांनी परत घेतलं आणि मग राजाने दुर्वासांना पंक्तीला घेऊन आनंदाने भोजन केलं. तेव्हा तो जो शाप दुर्वास ऋषींनी दिलेला होता की अनेक योनीत तू जन्म घेशील, तो शाप हा अंबरीषालाच बाधू नये म्हणून भगवंतांनी तो आपल्यावर घेतला. म्हणजे काय तर भगवंतांनी आपण स्वतः मत्स्य हे सगळे जे अवतार आहेत 10 अवतार हे भगवंतांनी घेतलेले आहेत. जे गोष्टीचा मतीचा अर्थ हा असा बघायचा की तर भगवंत त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. म्हणजे अंबरीष राजा करता 10 गर्भवास भगवंतांनी सोडले. पण विश्वरूप मात्र हे गुप्त राखून ठेवलं. हे कुणालाही दाखवलेलं नाहीये. इतकी ही गुह्य गोष्ट त्याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे. तेव्हा ती एकदम मला कशी बरं विचारता येईल असं अर्जुन मनात विचारतो. बरं विचारायची नाही म्हटलं तर विश्वरूप पाहताच येणार नाही ना आणि हे रूप पाहिल्याशिवाय सुख होणारच नाही, सुख अनुभवता येणार नाही किंवा विश्वरूप पाहण्याचा जो आनंद आहे, जे सुख आहे ते मिळणार नाही आणि म्हणून जगणं हे देखील क्वचितच संभवणार आहे.
ह्या स्टेजला आता अर्जुन पोहोचलेला आहे. तर आता थोडंसं विचारूया, मग देवांची ज्याप्रमाणे मर्जी असेल तसं करू, असं अर्जुन मनात विचार करतो. आणि अशा रीतीनं मग अर्जुन भीत भीत बोलावयास लागला. परंतु हे बोलणं तितक्या खुबीचं होतं की एक दोन शब्दांबरोबरच देव झाडा देऊन सर्व रूप विश्वरूप दाखवतील. भगवंतांना तितकी घाई झालेली आहे की नुसतं दाखवा म्हणलं की भगवंत दाखवायला सुरुवात करतायत. पश्य, पहा म्हणून दाखवायला सुरुवात करतील. माऊलींनी पुढे एक दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणतात, अहो वासरू पाहिलं की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची आणि त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पानं फुटणार नाही का? वासरू जेव्हा बघते गाय तेव्हा तिला पानं आपोआप फुटतो. नुसतं बघून सुद्धा पानं फुटतो. तर जेव्हा वासरू स्तनाला आपलं मुख लावतो तेव्हा तिला पानं फुटणार नाही का? म्हणजे भगवंताला अर्जुनाबद्दल इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की नुसतं अर्जुनाने म्हणायचा अवकाश की भगवंत हे विश्वरूप दाखवायला सुरुवात करणार आहे. पहा बरं, त्या पांडवांचं नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावे आणि मग आपण सांगावे, एवढे तरी कसं काय सहन होईल? शेवटी ती नरनारायणाची जोडी आहे. आपण बघितलं 10व्या अध्यायामध्ये की नरनारायणाची जोडी आहे अर्जुन आणि श्रीकृष्ण. इतकं ते प्रेम आहे. आणि तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमात अंमल आणणारा अर्जुन हा उत्तेजक पदार्थ घातलाय. म्हणजे अर्जुनाने परमेश्वराला, भगवंताला थोडीशी उत्तेजना फक्त दिली काय की मला हे दाखवतायत का, असा प्रश्न विचारल्या भगवंत हे दाखवायला सुरुवात करणार आहेत. आणि म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करतील. हा प्रसंग आता ऐकावा असं म्हणून मग माऊलींनी प्रत्यक्ष जी पहिला श्लोक आहे तिथपर्यंत माऊली आलेले आहेत. इतकं माऊलींनी या अध्यायाचं वर्णन केलेलं आहे. असा हा मोक्ष देणारा हा अध्याय आहे. भगवंतांच्या विश्रांतीचं ठिकाण असा हा अध्याय आहे. आता आपण पहिला श्लोक वाचूया. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी पहिला श्लोक आणि त्याच्या ओव्या वाचाव्यात. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्य मध्यात्म सन्नितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले न बोलणे कृपानिधे. जै महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादादींचे ठाव फिटती. तैजे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषींचे. होते हृदयाचा परिवरी रोविले कृपणाची ये परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले मज पुढा ही ये फोडिले. जया अध्यात्म ओवाळिले ऐश्वर्य हरे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही. हे बोलो तरी आम्ही तुझ पावोनी भिन्न कैचे. परी साचची महामोहाचा पुरी बुडाले या देखोनी सी सवरी. तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढिले माते. एक तू वाचुनी काही विश्वी दुजियाची भाष नाही. की आमचे कर्म पाही जे आम्ही आधी म्हणो. मी जगी एक अर्जुनू ऐसा देही वाहे अभिमानू. आणि कौरवाते इया स्वजनू आपुला म्हणे. याही वरी या ते मी मारीन म्हणे तेणे पापे के रिगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाची या आरती रोहिणी पीत. जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे. ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. आपुले प्रतिबिंब नेणता सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसा धरिजे तेवी अनंता राखिले माते. एरवी माझा तरी ये तुलेवरी एथ निश्चय होता अवधारी.
जे आताची साताही सागरी एकत्र मिळजे हे युगाची आघवे बुडावे वरी आकाशही तुटोनी पडावे परी झुंजणे न घडावे गोत्रेशी मज ऐसिया अहंकाराची ये वाढी मिया आग्रह जळी दिधली होती बुडी चांगची तू एरवी काढी कवणू माते नाथिले आपण पे एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले तरी राखिले तुम्ही मागा जळत काढिलो जोहरी तैते देहासीच भयव अवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट दुराग्रहे हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहारण व गवाक्षे त्रिगोनी ठेला तेथ तुझे नि गोसावीपणे एक वेळ बुद्धीची आठाया येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा कायमी बोले परी पाचही पालव मोकलिले मज प्रती ते काही न वचेची वाया भले यश फावले देवराया जे साध्यंत माया निरसिली माझी जी आनंद सरोवरींची कमळे तैसे जे हे तुझे डोळे आपुलिया प्रसादाची रावळे जया लागी करीती हा होतयाही आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तव दातारा कृपेचा येरी घोनी गाभारा घेत आहे चारा आवाज येतोय का? नाही येते. नाही होत नाहीये आवाज गेलाय वाटतं. गेलाय आवाज ठीक आहे, शेवटपर्यंत आलंच होतं. शेवटचे एक राहिले तेवढं मी म्हणते. तेणे माझा जी मोह जाई एथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये शिवतले आहाती. तर इतकं माऊलींना बोलावं असं वाटतं ह्या अध्यायामध्ये की माऊलींच्या ह्याला पूर्ण विराम नाहीये, स्वल्प विरामच आहेत. म्हणजे असं बोलत राहावं इतकं सांगत राहावं असं माऊलींना वाटतंय. तर ह्या श्लोकामध्ये याचा अर्थ काय आधी आपण बघूया की माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी तुम्ही अत्यंत गुह्य असलेला अध्यात्माचा जो उपदेश केला त्यामुळे माझा मोह नष्ट झाला असं अर्जुन म्हणतोय. भगवंतांना अर्जुन म्हणतोय की माझा मोह नष्ट झाला की तुम्ही माझ्यावर जो काही अनुग्रह करण्यासाठी जी अत्यंत गुह्य असलेला अध्यात्माचा जो उपदेश केला त्यामुळे माझा मोह नष्ट झाला. थोडस या इथं अर्जुनाने आढावा घेतलेला आहे आपल्या आयुष्याचा. आपणही बघा असं बरेच जास्त होतं की काही संकटामधून गेल्यानंतर किंवा आयुष्याच्या एखाद्या ठराविक टप्प्यावर आपण आपल्या आयुष्याचा आढावा घेतो आणि आपण असं कबूल करतो की किती भगवंतांनी आम्हाला तारलं किंवा आमच्या गुरूंनी आम्हाला किती वेळोवेळी हात दिलेला आहे आणि आम्हाला अक्षरशः उचलून घेतलेला आहे. तसं इथं अर्जुनाचं झालेलं आहे. ते अर्जुन काय म्हणतोय की हे भगवान युद्धभूमीवर माझ्याच बांधवांना पुत्रपौत्रांना काका मामा गुरु आजोबा या सगळ्यांना पाहून माझ्या बुद्धीला मोह निर्माण झाला. सारासार विवेक करण्यासाठी मी असमर्थ झालो. माझं ज्ञान हे मोहग्रस्त झालं आणि त्यामुळं अगतिक व्याकुळ असह्य करणारा शोक मला निर्माण झाला आणि मी शोक मोहग्रस्त झाल्यामुळे त्यामधून बाहेर पडण्याला असमर्थ झालो. म्हणजे या शोक मोहरूपी सागरामध्ये मी आकंठ बुडालो असं अर्जुन म्हणतो. आणि शेवटी माझं मला या सगळं बाह्य विश्वाचं विषयांचं क्षणभंगुरत्व दुःखित्व बद्धत्व निष्फळत्व मिथ्यात्व समजलं. इतकंच नाही तर श्रेष्ठ लोकांच्याकडून आम्ही जे ऐकलं होतं की आत्मवित शोकम तरती म्हणजे जो आत्मज्ञानी आहे तोच शोकसागराला पार करून जातो. हे जे काही आम्ही ऐकलंय याच्यावरून मला समजलं की मी आत्मवित नाही तर मी अनात्मवित आहे आणि त्यामुळे
अहंकार ममकार रूपी शोक मोहाच्या संसारामध्ये मी आकंठ बुडालेलो आहे. आणि या शोकसागरामधून मुक्त होण्यासाठी आपल्या अनुग्रहाची, कृपाशीर्वादाची मी याचना केली. आणि अनन्य भावाने केलेली ही माझी प्रार्थना ऐकून मी शोकसागराला पार करून पहिलं तीराला म्हणजेच निरतिशय आनंद स्वरूपाला प्राप्त व्हावे याच इच्छेने तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव केला. आणि याचं कारण माझा संसार, माझं अज्ञान नाश व्हावं हीच तुमची आंतरिक इच्छा होती, असं अर्जुन भगवंतासमोर कबूल करतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानणारे लोक या विश्वामध्ये भरपूर आहेत, परंतु दुसऱ्याच्या दुःखाने हळहळणारे, व्यथित होणारे फार थोडे असतात. आणि याच भावामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की या शिष्याला शोकसागरामधून बाहेर काढलेच पाहिजे. शोकसागरामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या मला पाहून कुसुमाहूनही कोमल असणाऱ्या आपल्या हृदयामध्ये दयेचा पाझर फुटला आणि माझं अज्ञान नष्ट करण्यासाठी कृपावंत होऊन अत्यंत गुह्य, गोपनीय असणाऱ्या अध्यात्म ज्ञानाचा तुम्ही मला उपदेश केला. आणि या उपदेशामुळं तुम्ही मला तुमचं परमेश्वराचं संपूर्ण स्वरूप सांगितलं, परमेश्वराचं ऐश्वर्य सांगितलं, सर्व विश्वात्मक असलेल्या विभूती सांगितल्या. अगदी पांडवानां धनंजय हे मला सांगितलं की पांडवांच्या मध्ये अर्जुन मी आहे हे ऐकून माझे मन अतिशय तृप्त झालं. थोडक्यात परमात्माच वासुदेव रूपाने उपदेश करता आहे आणि तोच परमात्मा धनंजय रूपाने उपदेश ग्रहण करणारा आहे. हे नर नारायण हेच श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत. आणि म्हणून तू माझ्यापासून भिन्न नाही. एक मिनिट तरी चालू आहे माईक. तर तू माझ्यापासून भिन्न नाही, तर मीच परमात्मा हा अर्जुन रूपाने इथं अवतीर्ण झालेलो आहे. तर हे अर्जुना तू कोण आहे? तू नाहीच. म्हणजे अर्जुन स्वतःशीच बोलतोय आता. हे अर्जुन काय म्हणतोय की मी नाहीच, सर्व काही भगवंतच आहे. आणि भगवंताच्या सत्तेनेच हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे माझ्यामध्ये सत्ता कुणाची आहे? भगवंताचीच आहे. ज्याप्रमाणे सर्व अलंकारांच्या मध्ये अंतर्बाह्य फक्त सोन्याचीच सत्ता असते, किंवा लाटा, तरंग, बुडबुडे यामध्ये फक्त पाण्याचीच सत्ता असते, त्याप्रमाणे या सर्व विश्वामध्ये परमात्म्याची सत्ता आहे. आणि हे सगळं गुह्य ज्ञान श्रवण करून अर्जुन खरोखर भारावून गेला. भावना त्याच्या उचंबळून आल्या आणि त्याला अतिशय आनंदाची, निरतिशय आनंदाची अनुभूती आली. त्याला स्वतःला कृतकृत्यता वाटली. त्याचा अहंकार, ममकार हा आपोआप गळून पडला. तो भगवंताचे ऐश्वर्य आणि योग सामर्थ्य पाहू शकला. हीच भगवंताची त्याच्यावर असलेली कृपा आहे. माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात की अर्जुन कृष्णाला म्हणाला की हे कृपासागरा, जे बोलता यावे असे नाही ते तुम्ही माझ्याकरता बोललात. तुम्ही इतकं माझ्यासाठी केलेलं आहे की ही पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात आणि जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो. त्यावेळी देवा आपण ब्रह्मरूप होऊन राहता हे शेवटचे विश्रांती स्थान आहे. हे आज मला कळालं. जी स्वरूप स्थिती वेदासही कळू न देता अंतःकरण रूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती, कुणालाच नाही, म्हणजे वेदांनाही हे स्वरूप स्थिती भगवंताची समजलेली नाही, ती आज तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली. या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपलं ऐश्वर्य ओळून टाकलेलं आहे. आणि महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिलीत, असं म्हणावं तर तुम्ही माझ्यापासून वेगळेच काय? तुम्ही म्हणजे मीच आहे. पण खरोखर मोहाच्या महापुरात मी डोक्यापर्यंत बुडत होतो असे पाहून श्रीकृष्णा, तुम्ही स्वतः उडी घेऊन मला बाहेर काढले. या मोहाच्या महापुरातून तुम्ही मला बाहेर काढले. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची कशाची वार्ता नाही, अशी वास्तविक स्थिती असताना आमचं दुर्दैव असं पहा की आम्ही अभिमानाने
आम्ही कोणीतरी एक आहोत असं समजतो. आणि जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो. आणि या कौरवांना आपले भाऊबंद म्हणतो. आमचे असं होतं ना, की आम्ही आमचे नातेवाईक यांचा आम्हाला आधार वाटतो. समाजातील आमचे मित्रमैत्रिणी यांचा आम्हाला आधार वाटतो. वास्तविक परमेश्वर ह्याचा एक आधार असेल तर या कुठल्याही आधारांची आम्ही काळजी करण्याची गरज नाही. भगवंतच हे सगळे आधार आमच्यासाठी निर्माण करतो. आणि यांना मी मारीन किंवा त्या पापाच्या योगाने मला कोणती गती मिळेल असं मी म्हणत होतो. म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये अशी सुरुवातीला अर्जुन विषाद योगामध्ये असं आपण बघितलेलं आहे की यांना मी कसं काय मारू, माझे जे नातलग आहेत त्यांना मी कसं मारू, किंवा हे जे पाप माझ्या माथ्यावर येईल यांना मारल्यामुळं त्याच्यामुळे मला कोणती गती मिळेल असं हे काही मी वाईट स्वप्न पाहत होतो. त्यातनं मला तुम्ही जाग केली. गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो आणि हे लक्ष्मीपते मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पित होते. सर्प कापडाचाच होता, पण त्याच्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. आणि याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला वाचवण्याचे पुण्य तुम्ही घेतले. हा सगळं माझा भ्रम होता की मी ह्या लोकांना मारेन किंवा ह्या लोकांना मारल्यामुळं मला वाईट गती मिळेल. हे सगळा माझा भ्रम तुम्ही दूर केलेला आहे. दाखले घेतलेत वेगवेगळ्या माऊलींनी की विहिरीत दिसणारी ही आपली पडछाया आहे हे न समजता आत सिंह आता उडी टाकणार तेवढ्यात त्याला कोणतरी येऊन धरावं, त्याप्रमाणे तुम्ही माझं रक्षण केलं. माझा इतका निश्चय झालेला होता की आता सातही समुद्र जरी एक 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 झाले किंवा प्रलय जरी झाला, आकाश तुटून जरी पडलं तरी सुद्धा माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा असं मला वाटत होतं. आणि अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. आणि प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण जवळ होतात म्हणून ठीक झालं, नाहीतर यातनं मला कुणी बाहेर काढलं असतं बरं. वास्तविक मी कुणीही नाहीये, पण मी अर्जुन आहे, मी कुणीतरी आहे असं मी मानलं. आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवलं. याप्रमाणे मला मोठं वेड लागलं होतं, पण तुम्ही माझं रक्षण केलं. पूर्वी लाक्षागृहात आम्ही जेव्हा जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. तेव्हा फक्त स्थूल देहालाच भय होतं, स्थूल देहच जळून खाक झाला असता. पण आता या मोहरूपी अग्नीच्या पिढेपासून चैतन्यासकट देहाला भय होतो. लाक्षागृहाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या लाक्षागृहामध्ये दुर्योधनाने त्या सगळ्यांना मारण्याचा प्लॅन केलेला होता. पण हे जेव्हा विदुराला समजलं तेव्हा विदुरांनी एक खुष्कीचा मार्ग आधीच तयार करून ठेवलेला होता आणि त्यांनी संदेश दिला की ह्याच्यातनं त्या मार्गातनं बाहेर पडा. तर तुम्हीच आम्हाला याच्यातनं वाचवलेलं आहे. पण तिथं काय, आम्ही फक्त आमचा स्थूल देह जळून खाक झाला असता. पण आता जे काही मला मोह झाला होता त्याच्यामध्ये चैतन्यासकट देहाला भय होतो आणि त्यातनं मला तुम्ही वाचवलेलं आहे. दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली. हिरण्याक्ष राक्षस जो होता त्यांनी काय केलं तर पृथ्वीच काखेत घेतली आणि तो समुद्रामध्ये लपून राहिला. आणि तेव्हा भगवंतांनी वराहाचा अवतार घेऊन त्याचा वध केलेला आहे. तेव्हा देवा आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणाला आलेली आहे. आणि यावेळी दुसऱ्यांदा तुम्हाला वराह अवतार घेतला. इथे कृपक घेतलेला आहे की ज्याप्रमाणे हिरण्याक्ष दैत्यानं पृथ्वी काखेत घेतली तशी बुद्धी माझी काखेत मीच घेतली आणि मोहाच्या समुद्रात मीच उडी घातली असं अर्जुन म्हणतो. आणि जसं हिरण्याक्ष दैत्याला मारण्यासाठी वराहाचा अवतार घेतला तसं मला या मोहरूपी समुद्रातनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा वराह अवतार घ्यावा लागलेला आहे असं अर्जुन म्हणतोय. तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. मी नुसतं बोलून काय वर्णन करू ते मी सांगूच शकत नाही. ते आपले पंचप्राण माझ्यासाठी अर्पण केलेले आहेत तुम्ही. आणि देवा तुम्ही जे काही केले ना माझ्यासाठी ते व्यर्थ गेलेलं नाहीये, कारण आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे. आणि हे कसं यश प्राप्त झालंय तर माझं अज्ञान
हे समूळ नाहीसं झालेलं आहे. आणि आनंदरूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपा प्रसादाची घरं ज्याला करतील. आणि महाराज अशा लोकांनी भ्रांतीनं का बरं ग्रासावं? म्हणजे खरं तर तुम्ही माझ्या बरोबर होताच, पहिल्यापासून माझ्या बरोबर होतात, तुमचा कृपा प्रसाद माझ्यावर होताच, तरी सुद्धा मला भ्रांतीनं ग्रासलं होतं, मोहाने ग्रासलं होतं. असा हा मी दुबळा झालो होतो. खरं म्हणजे वडवानळ म्हणजे समुद्रामध्ये जळत असलेला अग्नी हा समुद्राच्या पाण्याने विझला जात नाही, तर त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार? तसंच अहो श्रीकृष्णा, मी आपल्या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचं आता भोजन करतोय आणि त्या योगाने माझी भ्रांती नष्ट झाली नाही, तर त्याच्यात काय आश्चर्य आहे? ती 100% नष्ट होणार, कारण तुमच्या कृपाप्रसाद माझ्यावर आहे. आणि म्हणून हे माझी भ्रांती गेलेली आहे आणि माझा उद्धार झालेला आहे, हे मी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, असं अर्जुन भगवंताला म्हणताय. तर हे सगळं अर्जुनाने आपलं जे काही स्थित्यंतर झालं आतापर्यंत त्याचंच वर्णन केलेलं आहे आणि माऊलींनी अतिशय ते छान खुलवलेलं आहे. हे सगळं आता आपण बघितलं. पहिला श्लोक आज आपला झालेला आहे आणि इथून पुढं आता हे विश्वरूप दर्शन भगवंत कसं अर्जुनाला दाखवणार आहेत आणि त्याच्या आधी अर्जुन भगवंतांना कशी विनवणी करणार आहे हे आपण पुढच्या वेळेला पाहूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आता छान झालं निरूपण. सुरेख झालं.